आमच्या सर्वांचे रुबाबदार व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांचे हक्काचे दादा, माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय रणजित दादा नाईक निंबाळकर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे फलटणकरांनो आदरणीय दादांसाठी. उपस्थित बंधू भगिनींनो, उपस्थित माझे सर्व पत्रकार बांधव, राज्याचे ग्रामीण आणि पंचायत राज्यमंत्री, राज्याचे नेते, आदरणीय जयाभाऊ, तात्या, या दोनच लोकांच्या पोटात संपूर्ण व्यासपीठाचं नाव घेतोय. आमदार साहेबांनी एवढी नावं घेतल्यानंतर सगळ्यांची नावं घेतली तर जयाभाऊंना बोलायला वेळ राहणार नाही. पहिला प्रथम ज्याच्यासाठी आपण जमलोय, या ठिकाणी फलटण शहरामधला ठराविक माझे सहकारी आणि बंधू भगिनी या ठिकाणी आलेत, पण ऑनलाईनच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनींना मी जी जबाबदारी घेतली होती, आमच्या सर्वांवर व्यासपीठावरील त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत आम्ही सर्वजण रणांगणामध्ये होतो, आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवला. फलटणला भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि फलटणचे नगराध्यक्ष म्हणून शमशेरदादांना निवडून दिलं, त्याबद्दल एक जबाबदार या सर्व पॅनलचा म्हणून मी आपले सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला, एका महिन्यामध्ये दोनदा येऊन या ठिकाणी एकदा सुरुवात केली आणि शेवट केला, ज्यांना खऱ्या अर्थाने हा विजय मी समर्पित करतो ते राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, प्रदेश भारतीय जनता पार्टीची सर्व कमिटी, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व कमिटी, यांनाही मी धन्यवाद देतो. म्हणजे जयाभाऊंचे सर्व सहकारी, कॅबिनेट मंत्री ज्यांनी ज्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलं, विशेष करून बावनकुळे साहेब, विशेष करून या ठिकाणी विखे पाटील साहेब, या दोन मंत्र्यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष, निवडणूक आपण वेगवेगळ्या रंगाने पाहिली आणि याच निवडणुकीसाठी निवडणूक होती नगरपालिकेची, आरोप आणि प्रत्यारोप आणि सगळं जे कुभांड रचलं ते माझ्यावर. निवडणूक नगरपालिकेची, कुभांड रचलं माझ्यावर. खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकास काय केला, विकास करणार काय ही दाखवून मतं मागायची निवडणूक होती. पण माझी रेष पुसून स्वतः कोणाची तरी रेष झाकण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यांचा पराभव हा कुणी केला? हा सर्वसामान्य या ठिकाणी बसलेल्या माझ्या फलटणकर सर्वसामान्य नागरिक बंधू भगिनींनी केला. आम्ही करू शकतो का? आम्ही नाही करू शकत. मला तर फलटण शहरामध्ये मतदानाचा पण अधिकार नाही, कारण माझं मतदान ग्रामीणला आहे. हा पराभव तुम्ही केला आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्या ठिकाणचे आभार मानतो. निवडणूक एका साईडला राहिली, फलटणचे खड्डे एका साईडला राहिले, पाण्याचे प्रश्न एका साईडला राहिले, गटारीचे प्रश्न एका साईडला राहिले. पण तोंडाचं गटर करून ज्या लोकांनी या ठिकाणी नगरपालिका लढवली, त्यांच्या पदरामध्ये काय आलं? काय आलं? मला ऐकायला येत नाही. अपयश. कारण विकासाचा संकल्प बाजूला ठेवून हा इतिहासामध्ये नोंद घेण्याची घटना आहे. तुम्ही राजा असो, महाराजा असो, शम्मा तक नहीं जलती आज उनकी तुरबत पर, म्हणजे कल जो तनके चलते ते अपनी शान शौकत पर, आज त्यांच्या इथं घरामध्ये चहा प्यायला माणूस जाणार नाही अशी परिस्थिती.
आदरणीय गोरे साहेबांना मला सांगायचंय, फलटण शहरातली ही सर्वसामान्य जनता कधीही त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकत नव्हती. आमच्या श्रीमंतांचे 3 बंगले आणि 3 बंगल्यामध्ये 40 चापलूस, आणि या चापलुसांचे नेते महिन्यातनं कधीतरी यायचे. चाळीस चापलुसांचे नेते कधीतरी महिन्यातून या ठिकाणी यायचे, आणि महिन्यातून आल्यानंतर ह्या चापलूस मंडळी त्यांना सांगायची की इकडं असं झालं, तिकडं झालं, ह्या रणजित निंबाळकरचं काय नाही, त्याचं संपलेलं आहे, त्याच्या कारखान्याचं पेमेंट होत नाही, त्याचं असं आहे. हे ऐकून नगरपालिकेमध्ये न केलेली कामं, नागरिक एवढे खुश आहेत. आणि मी एक तुम्हाला घटना सांगतो की चापलुसांचं ऐकायचं किती. हिंदीमध्ये एक चांगली एक छोटीशी स्टोरी सांगतो. राजाच्या दरबारामध्ये एक चापलूस असतो. चापलूस त्या राजाला सांगत असतो कि राजा जी, जनता आपके बारे में बहुत खुश है, जनता आपकी बहुत तारीफ है. तेजी जीभ काय आटतच नसती. राजा त्याला वाटतं की राजा एवढंच सगळं कौतुक केल्यानंतर राजा त्याला काहीतरी देईल, अशा पद्धतीने फलटणच्या चापलुसांनी या ठिकाणी घर केलं होतं. राजा आमचा त्याच्यापेक्षा हुशार. राजा हिंदीमध्ये काय म्हणतो, मराठीमध्ये पण सांगू शकतो, पण हिंदीमध्ये ऐकण्याची मजा आहे. राजा कहता है, इसको ये गाव दे दो, उसको 10 अशरफिया दे दो, उसको 1000 अशरफिया दे दो. दरबारामधनं बाहेर आल्यानंतर ते चापलूस मंडळी दिवानाकडे जातात. राजा जी ने बोला था वो सब कहा है, वो ये चापलूसगिरी करके हमने इतना कमाया, अशरफिया. और दीवान जी ने काय सांगितलं त्यांना, कौन सी अशरफिया, कौन सा पैसा. आप राजा जी के कानों को खुश कर रहे थे, राजा जी ने आपके कान को खुश किया, कुछ नहीं मिलने वाला. तिथं त्या चापलुसांनी राजाला खुश केलं. राजाने सांगायचं, अरे फलटण गेले, यांना मिळून देत नाही, मी जिवंत असोपर्यंत फलटण बदलू देत नाही. राजाने लोक चापलूस खुश केले, चापलुसाने राजा खुश केली. जनता कधी पाठीमागून निघून गेली हे फलटणकरांना कळलंच नाही. याचं कारण ह्याच्यामध्ये फलटणची जनता भरडली गेली होती. मिळालं कोणालाच काय नाही. 30 वर्षात कुठं खड्डे बघायला राजा आला नाही ना, त्यांचे चापलूस आले नाही. राजा आला की चापलूस जायचे, चापलूस आले की राजा जायचा. या परिस्थितीमध्ये फलटणच्या आंधळ दळते, कुत्र पीठ खाते, अशा प्रकारची एक प्रवृत्ती या ठिकाणी माजली. अधिकाऱ्यांच्या बाबतीत मला फार काय बोलायचं नाही. नगराध्यक्ष महोदयांना आता त्यांच्याबरोबर काम करायचंय. चांगले असतील त्यांना बरोबर काम करायचंय, वाईट आहे त्यांना सुधारायचंय. आमदार महोदय भैयासाहेबांची त्या ठिकाणी त्यांना साथ मिळणार आहे, आणि वकील साहेबांचं त्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळणार आहे. चुकलं माकलं काय त्यांचं अध्यक्षांचं, तर तात्यांच्याकडं सर्व कान धरायची सूत्र माझ्याकडे तात्यांकडे आहेत. म्हणजे व्यवस्थितपणाने काम करताना मला आज कुणाला या ठिकाणी दुखवायचं नाही. मला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एवढंच सांगायचंय की तुमच्या कम्फर्ट झोन मधनं आता बाहेर या. पूर्वी जे झालं ते झालं. पूर्वी ते जो कारभार चालला तो चालला, पण या शहराचा उत्तरदायी हा रणजितसिंह नाईक निंबाळकर आहे. जो भले नगराध्यक्ष नसेल, नगरसेवक नसेल, तर फलटणची जबाबदारी प्रामाणिकपणे फलटणचा सेवक म्हणून मी जबाबदारी घेतलेली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक माझ्या सगळ्या बसलेल्या इथं मोठ्या प्रमाणावर भगिनी निवडून आलेल्या आहेत. माझ्यापर्यंत तक्रार येईल अशा पद्धतीचं काम कुठलं करू नये. एक पाऊल पुढे टाकावं. या ठिकाणी नगराध्यक्षांच्या पुढे एक पाऊल टाकावं. शहराच्या विकासाचा जो संकल्प, शहराच्या विकासाचा रथ आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी तयार करायचा आहे, तो हाकण्यासाठी तुमची शक्ती सर्व कर्मचाऱ्यांनी मला पणाला लावावी. कर्मचाऱ्यांनी काय केलं, कुणी निवडणुकीत काम केलं, कुणी काय केलं, याचे सर्व रेकॉर्ड्स आहेत. पण याच्यामध्ये न घुसता सकारात्मकपणे या ठिकाणी
अपन म्हणतो ना की सुबह का बोला जो शाम को वापिस आए तो उसे भुला नाही कहते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही मला सांगायचंय की तुम्ही या शहराचे नोकर आहात, व्यक्तिगत नगराध्यक्षांचे नोकर नाही. या शहराची नोकर आहात, शहराची जबाबदारी तुमच्यावर आहे. आम्ही सुद्धा शहराचे नोकर आहे, आम्ही सुद्धा शहराचे चाकर आहे. पण आम्ही आमच्या भूमिका कधी बदलणार नाही. जो शब्द शमशेरदादांनी दिलेला आहे, या ठिकाणी 6 महिन्यामध्ये फलटण शहरामध्ये खड्डेमुक्त करण्याचा संकल्प. आता हे 30 वर्षात केलेला नाही, पण आता दादा बोलून बसलेत 6 महिन्यामध्ये खड्डेमुक्त करू म्हणून. आता पत्रकाराच्या देखत परत 6 महिन्याने मला या ठिकाणी कोणतरी टोचूल बोलणार, त्यापेक्षा जयाभाऊ आपल्या दोघांची या ठिकाणी निघायला नको याची काळजी आता आपल्या दोघांना घ्यावं लागणार आहे. काय कमी पडलं, काय कमी पडणार नाही. कॅबिनेट मध्ये तुम्ही असल्यामुळं आम्हाला त्याची चिंता नाही. आणि कॅबिनेटची ताकद फक्त आम्हाला आता कळती. 30 वर्षात कॅबिनेट मध्ये असून फलटणला काय कळलं नाही. मैं तेरे कान खुश करता तू मेरे कान खुश करते, या खुशमगिरीतच फलटण तालुक्याचं वाटोळं झालं. म्हणजे तुमच्या कामाचा प्रभाव फलटण शहरामधला जे शमशेरदादा आता या ठिकाणी बोलून गेलेत, खऱ्या अर्थाने 60-50% रस्ते म्हटले असते तर जरा थोडस मी धपकन खाली बसलो मगाशी ऐकलेला. कारण बोजा काय पडणार आहे ते काय म्हणतात, वजनच निम्म्या मेलो, पुढे बोलायची शक्तीच कमी झाली. मी आयुष शिवरूपराजांना म्हटलो आता मी याच्यावर पुढे बोललो पाहिजे का नको, भाषण नाही केलं तर बरं होईल. पण शिवरूपराजे मला म्हटले की तुम्ही बोलला पाहिजे, म्हणून कशी तरी शक्ती करून या ठिकाणी आलोय. 30 वर्षाचं काम आता हे नगराध्यक्ष महोदय 6 महिन्यात करू म्हटल्यानंतर माझी आता या ठिकाणी काय झाली आहे तुम्हाला त्याची कल्पना आहे. पण जे काय झालंय ते झालंय. आता शब्द तोंडात गेलेला आहे, बाण निसटलेला आहे, हितला बाण पडलेला आहे, पण आता हा बाण निसटलेला आहे. एक बार तो बोल दिया तो बोल दिया. आता शेवटी काय आमच्या कुटुंबाची ती रीत आहे, घेतलं अंगावर आता तर शिंगावर घेतल्याशिवाय राहावं लागणार नाही. फलटण शहरामधले खड्डे गटार जे काय शमशेरदादा बोलून गेलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठीची शक्ती आई जगदंबा त्यांच्या पाठीमागे 100% उभा राहील. फलटणची माझी माय माऊली माझी महालक्ष्मी त्यांच्या आशीर्वादाला उभं राहील. आणि या फलटण शहरासाठी जनतेने स्वप्न बघितलंय आणि 6 महिन्यामध्ये फलटण शहर दुरुस्त करायचंय. खऱ्या अर्थाने टक्केवारीत बोललं असतं तर बरं झालं असतं, अजून सुद्धा मला वाटतंय. पण जे काय बोललं ते बोललो, आता बोलून गेले. पण ठीक आहे, 6 महिन्यामध्ये फलटण शहर दुरुस्त करण्यासाठीची जे काय करावं लागणार आहे ते आम्ही नगरसेवक नगराध्यक्षांना एकटं न टाकता यातला प्रमुख धागा म्हणून आम्ही या ठिकाणची जबाबदारी घेणार आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी आशीर्वाद दिलेला आहे. कदाचित फक्त त्यांनी मला त्यांच्या घरात बाहेर काढू नये एवढी काळजी घ्या, सगळंच फलटणला मागतोय म्हणणार नाही. त्यामुळे ती काळजी आता फलटणकरांनी घ्यायची आहे. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांचे या ठिकाणी खरंच मनापासून बिंबीच्या देठापासून आभार मानतो की जे जे मागितलं ते दिलंय. आता शमशेरदादांनी म्हणजे मागितले ते आपण करू म्हटलंय. पुढचा शब्द ज्याला ते मी त्यांना खाजगीमध्ये श्रीकृष्ण म्हणतो. कसं करतात त्यांचं त्यांना माहिती. मी इकडून घेतलं तिकडे ढकलून दिलेलं आहे. कदाचित लाईव्ह द्वारे ते ऐकत असतील तर ते म्हणत असतील की ह्याला ढकलून देऊ का काय. पण मुख्यमंत्री महोदयांकडे तुमच्या मागण्या सर्व ढकलून दिलेल्या आहेत. दरवाजा जयाभाऊंनी बंद केलेला आहे, त्यामुळे बाहेर यायचा रस्ता नाही. मागण्या पूर्ण केल्याशिवाय बाहेर यायचं नाही असं या ठिकाणी ठरवतो. आमदार साहेबांची जबाबदारी, जयाभाऊची जबाबदारी. आणि आता खऱ्या अर्थानं जयाभाऊ नगरपालिकेपर्यंत ठीक होतं. आता तुम्ही पंचायत राज्यमंत्री आहे, म्हणजे पंचायत समितीचे मंत्री, जिल्हा परिषदेचे मंत्री. तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडनं आता मुख्यमंत्र्यांच्या नंतर खात्याचे मंत्री तुम्ही आहात, फलटणचे मंत्री तुम्ही आहात. फलटणला एकमेव ओरिजिनल कॅबिनेट मंत्री तुम्ही भेटलेला आहात. तुम्हाला हे आम्ही या ठिकाणी काय मागायचं, कारण आता जबाबदारी इथली जबाबदारी एवढीच आहे, फलटणची जबाबदारी फारच मोठी आहे. त्यामुळे जयाभाऊ आम्ही आता तुमच्याकडं येणार आहोत. त्या ठिकाणी
या सगळ्या फलटण तालुक्याच्या अपेक्षा ग्रामविकास मंत्र्यांकडे आहे. पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर फलटण तालुक्याचा कायापालट करण्याची जो काय आम्ही शब्द देणार आहोत तो तुमच्या जीवावर देणार आहे. आणि ते झेलायचं काम मुख्यमंत्री महोदय कसे झेलतात ते झेलायचं काम तुम्हाला करायचं आहे. फलटण तालुक्याचा कायापालट या ठिकाणी करायचा आहे. मला या ठिकाणी व्यक्तिगतरित्या कुठल्याही या ठिकाणी त्यांचे भाऊ कोण उमेदवार त्यांच्यावर टीका करायची नाही. त्यांनी या ठिकाणी भरपूर या ठिकाणी प्रवास केलेला आहे. 30 वर्षात कधी गल्लीबोळात फिरलेले आहेत एवढे फिरलेले आहेत. त्यांनी आता आराम करावा आणि त्यामुळं जो 30 वर्षाची त्यांची परंपरा आहे त्यांनी कंटिन्यू करावी. फलटण शहरामधील हे सर्व नवनिर्वाचित तरुण नगरसेवक 18 नगरसेवक फलटण शहरामधल्या गल्लीबोळामधील लोकांच्या समस्या सोडवताना दिसतील अशा प्रकारचा शब्द मी या आपल्याला देतो. पुन्हा एकदा फलटणकरांचं या आरोप अतिशय घाणेरडी प्रतिमा तयार करताना सुद्धा फलटण शहर माझ्याबरोबर राहिलं. ज्या मास्टर माइंडने हे सर्व केलं त्या मास्टर माइंडना तुम्ही पुण्याला पाठवायचं काम फलटण शहराने केलं. शहरातल्या लोकांनी सत्य काय दाखवलं. रणजित निंबाळकरच्या पाठीमागे शहर उभं राहिलं हेच एकदा पुन्हा एकदा महाराष्ट्राला कळू द्या. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द आवर्ते घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.